महायुतीच्या या घवघवीत यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदारांचे आभार मानले। लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे नगरपालिका निवडणुकीतही महायुतीला यश मिळाल्याचं शिंदेंनी म्हटलं। यावेळी शिंदेंनी सर्व लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीसांचंही अभिनंदन केलं। सोबतच आगामी महापालिका निवडणुकीतही महायुती असंच घवघवीत यश प्राप्त करेल असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा स्ट्राइक रेट एकदम कडक राहिलेला आहे, चढा राहिलेला आहे। हाच स्ट्राइक रेट येणाऱ्या पुढच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि जे लोक या निवडणुकीमध्ये घरी बसले होते, ज्या लोकांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं, त्या लोकांनी आणि मतदारांनी जे घरी बसले त्यांना घरी बसवलं, हे देखील या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे। भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही उल्लेखनीय यश मिळवलं। 50 पेक्षा जास्त ठिकाणी शिंदेंच्या सेनेचे नगराध्यक्ष जिंकून आले। त्यामुळे आगामी महापालिकांमध्ये त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे का, तर त्याचंही विश्लेषण आपण संजय भोकरेंकडून ऐकूया। नक्की महापालिकेमध्ये सुद्धा आज एकनाथ शिंदेंची ताकद दिसणारच। याचाच अर्थ असा आहे, आत्ताचे जे निकाल बघितले, त्यांचे आलेले उमेदवार सगळे निवडून आलेले आणि त्यांच्या ज्या सगळीकडे संपर्क सभा, त्यांचे कार्यकर्ते जे फिरत आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष मात्र प्रिकॉशन घेणार। आता राष्ट्रवादीला सुद्धा त्यांनी स्वतंत्र लढायला सांगितलं होतं अजितदादांच्या, पण बघा पिंपरी चिंचवडला काय केलं, त्यांचे 18 माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते सगळे फोडून घ्यायला चालू केलं त्यांनी। म्हणजे अजितदादा पण लगेच फार फास्ट पुढे जाऊ नयेत आणि एकनाथ शिंदे सुद्धा फार पुढे जाऊ नयेत, ह्याच्यासाठी ते लक्ष देणार, परंतु एकदम त्यांना दाबणार नाहीत। ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।